कोल्हापूरची अस्मिता असलेला आणि कलाकारांचं श्रद्धास्थान असलेला जयप्रभा स्टुडिओ गेल्या अनेक वर्षांपासून बंदच आहे। तब्बल 16 वर्षांनंतर आज इथे पूर्ववत शूटिंग सुरू झालेले आहे। खरं तर जयप्रभा स्टुडिओ वाचावा यासाठी कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील कलाकारांनी मिळून या ठिकाणी शूटिंग सुरू केलेलं आहे। 16 वर्षांनंतर तब्बल हे शूटिंग कशा प्रकारे होते, काय होते आणि कलाकारांच्या काय भावना आहेत हे आपण आता जाणून घेऊया त्या कलाकारांच्याकडून। खरं तर इथल्या मारुतीला आलो होतो, पण अचानकपणे इथे गाठभेट झाली बऱ्याच सहकाऱ्यांची आणि जुने सहकारी इथे भेटले। मला खूप आनंद झाला। महत्त्वाचं म्हणजे काय, जयप्रभा परत सुरू करण्याचा प्रयत्न सगळेजण करतात, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। भालजींच्या आठवणी इथं आल्यानंतर मला येत आहेत आणि मुख्य भालकर सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी भालजींचा रोल केला होता आणि भालकर सर माझ्यावर खूप प्रेम करायचे। भालकर सरांचा मुलगा डायरेक्शन करतो म्हणल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि मिसेस भालकर भेटल्या, आज मला त्यांच्या सुनबाई भेटल्या, मुलगी भेटली आणि खूप आनंद झाला मला। आज माझा आनंदाचा दिवस आहे, एवढं सांगतो। धन्यवाद। नमस्कार, मी दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक संग्राम यशवंत भालकर। आज भालकर्स विजन निर्मित करवीरचे आई माझे अंबाबाई या भक्तिगीताचं चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओमध्ये करण्याचा हा घाट होता। मुळात आज जयप्रभाचे गेट ओपन झालेले आहेत, पण त्याचं खरं श्रेय हा गेट वाचवण्यासाठी प्रत्येक आंदोलकांनी जे प्रयत्न केलेत त्या प्रयत्नाचं खरं यश हे आहे असं म्हणायला हरकत नाही। मुळात कोल्हापूरची नगरी आहे, कर्लेची नगरी आहे, करवीरची नगरी आहे। माझी पिढी म्हणजे माझ्या 3 पिढ्या, मी 3ऱ्या पिढीतला आहे। माझे पंजोबा, आजोबा आणि माझे वडील श्री यशवंत भालकर, कैलासवासी यशवंत भालकर, आमचं हे घराणं म्हणजे जयप्रभा आहे। इथं आमचे बाबा इस्त्रीमण म्हणून झाले आणि डायरेक्टर म्हणून इथं आले। तर एक होतं की आपलं प्रोडक्शन हाऊसही असावे भालकर्स विजन नावानं, आणि त्याची सुरुवात मी आतापर्यंत शॉर्ट फिल्म्स वगैरे भरपूर केले, जवळपास 47हून अधिक सिनेमांना गाणी केले मी, पण एक स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आणि ते पण अशा पद्धतीनं। आणि मला खूप भारी वाटलं की मी याची परमिशन घेऊन हे सुरू केलेलं आणि एकच उद्देश आहे, कोल्हापूरची सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ अजून स्ट्रॉंग करण्यासाठी आपण प्रयत्न राहूया। आणि हा फक्त माझाच विचार नाही, येणाऱ्या पुढच्या 50 वर्षाचा विचार करून हा जयप्रभा हा अबाधित राहिला पाहिजे आणि कोल्हापूरचा ऐतिहासिक हा ठेवा आहे। आणि कोल्हापूरची अस्मिता जपणं म्हणजे काय असतं ते हा एक प्रयत्न, आणि नक्कीच आई अंबाबाई आपल्याला यश मिळतंय आणि इथं भरपूर काम कराल। तुमच्या सगळ्या मीडियाचे लोक येत आहेत, आपुलकीनं हे सगळं चित्रीकरण करतात। तुमचंही फार मनापासून स्वागत, अभिनंदन। नमस्कार, मी अमोल नाईक आणि आज मी कुठं आहे तर कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओमध्ये। आणि आज इतका हॅप्पी आहे मी, कारण आजपासून इथं परत एक नव्या पर्वाला सुरुवात झाली, शूटिंग सुरू होते आणि सगळ्यात मला भारी वाटते म्हणजे माझंही पहिलं शूट आहे आणि आजपासून सुरुवात होते, याचा एक आनंद वेगळाच आहे। आणि असंच शूट हे कायम इथून पुढे सतत इथं सुरू राहू दे आणि कायम हे बुकिंग सतत राहू दे अशी मी देवाचरणी, आई अंबाबाईचरणी प्रार्थना करेन। आणि खरंच भारी वाटतंय, जगात भारी फिलिंग आहे। आणि पॅडी दादा बोलतील। नमस्कार, मी पॅडी गजगेश्वर। लहान असताना मी त्या गेटवर थांबून शूटिंग इथं आतमध्ये बघायचो। श्रीकृष्णा सिरियल वगैरे तर खूप सिरियल झालेले आहेत, खूप चित्रपट झालेले आहेत आणि मधल्या काही काळामध्ये जवळपास 16 वर्षा स्टुडिओ बंद होता आणि आज हा स्टुडिओ सुरू झाला आहे आणि आम्हाला भाग्य मिळाले की ते इथे येऊन आम्ही शूट करतो आहे। मी धन्यवाद मानेन संग्राम भालकरचे की त्यांनी सुरुवात आत्ता इथं केलेली आहे आणि इथून पुढे कोल्हापूरच्या बाहेरील संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी इथं येऊन शूट करावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि आई महालक्ष्मीच्यांनी प्रार्थना करतो की हे सगळं सुरळीत आणि व्यवस्थित राहू धन्यवाद। नाही, हा तर आनंद सोहळा आहे माझ्यासाठी तरी, कारण का माझी आता 3री पिढी आहे या क्षेत्रात काम करते। माझे आजोबा सिकंदर बारगीर, त्यानंतर वडील माझे इम्तियाज बारगीर, त्यानंतर मी ॲज अ कॅमेरामॅन म्हणून काम करतो आहे आणि खूप म्हणजे खूप आनंद आहे। आणि या पवित्र भूमीत आम्ही शूट करतो आहे, तर माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे। गेले कित्येक वर्ष मी ते शूटिंग करतो आणि 16 वर्षाचा खंड त्यानंतर आज सुरू झाले, ते आनंद ज्याला म्हणतो तो म्हणजे दिवाळी साजरी केल्यानंतर तसा आनंद भयंकर झालेला आहे। आणि आज जे शूटिंग भालकर स्टुडिओचे गेले जयप्रभा स्टुडिओ, मला वाटतं हे पहिल्यांदा नारळ फोडण्याचं काम मी केलेलं आहे, त्याचं पुढे ते सतत होत राहू आणि ते होणार आहे 100%। कारण कोल्हापुरामध्ये जे काय आज कलेचा इतिहास नाही म्हणलं जातं, त्या जयप्रभा स्टुडिओ हा एकच असा राहिलेला आहे की तो
येणाऱ्या पिढीला चांगलं व्हावं किंवा ते कळावं, सिनेमा म्हणजे काय कळावं हे या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगता येतं. आज बऱ्याच दिवसांचं शूटिंगाचा म्हणजे आनंद असा आहे की माझा मुलगा तिथं कॅमेरा म्हणून काम करतो आणि मी तिच्याकडे असिस्टंट म्हणून मुद्दाम आलो की आज माझं ते भरून येते. तो काळ त्याची केलेली लाईटिंग किंवा बाबांच्याबरोबर मी काम केलेलं आहे, बाबांचं असणारं काम, बाबांच्याबरोबर असणारं आज इतिहास सगळं मला ते उलगडा आला आहे आज हे सगळं शूटिंग बघून. तर मी येणाऱ्या पुढच्या पिढीला किंवा निर्मात्यांना आव्हान करेन की इथे त्यांनी शूटिंग जास्तीत करावं आणि इथे यावं. जिथे येण्यात चालू होईल तर शूटिंग हा मोठ्या प्रमाणात सुरू होईल अशी इच्छा देऊन मी माझं 1 ऑक्टोबर 1933 साली छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूरच्या कलेला वाव देण्यासाठी महाराष्ट्रातील काय भारतातील पहिला स्टुडिओ म्हटलं तर जयप्रभा स्टुडिओ कोल्हापुरात बांधला. त्यानंतर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे शूटिंग, मराठी चित्रपटांचे शूटिंग या ठिकाणी झालं. महेश कोठारे असू देत, लक्ष्मीकांत बेर्डे असू देत, अशोक सराफ असू देत, दादा कोंडके येऊन असू देत, मोठमोठ्या चित्रपट शूटिंग या जयप्रभा स्टुडिओमध्ये झालं. मात्र कालांतराने हा स्टुडिओ बंद झाला. भालजी पेंढारकर यांच्यानंतर लता मंगेशकर यांच्याकडे यांची मालकी गेली. त्यानंतर महालक्ष्मी स्टुडिओच्या नावाखाली खाजगी विकासकांनी हा स्टुडिओ घेतला आणि त्यानंतर स्टुडिओ पूर्णपणे बंदच झाला. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून, गेल्या 3-4 वर्षांपासून बोललं झालं तर कलाकार हा स्टुडिओ वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अनेक आंदोलने देखील करत आहेत. अखेर त्यांच्या या प्रयत्नाला मात्र यश तर आलेलं नाही. आत्ता जर लेटेस्ट जर पाहिलं झालं तर आज खाजगी विकासक जो आहे त्याच्याकडून या शूटिंगचा परवाना घेऊन तब्बल 16 वर्षानंतर एक गाणं या स्टुडिओमध्ये शूट होते. ह्या गाण्याच्या माध्यमातून अंबाबाईला जयप्रभा स्टुडिओ पुन्हा पूर्ववत सुरू व्हावा, या ठिकाणी विविध चित्रपटांचे शूटिंग्स व्हावेत अशी मागणी या गाण्याच्या माध्यमातूनच करण्यात येत आहे. अंबाबाईला एकंदरीत साकडं घातल्याचं बोललं जाते किंवा साकडं घालण्यात येते. कॅमेरामॅन केतन खाडेसह मी रविराज कांबळे, तारा न्यूज, कोल्हापूर.